चला तर मंडळी, आज आपण या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये पाचक, भूकवर्धक आणि पित्तशामक अशी सोलकढी बनवतोय। करायला खूप सोपी आहे। अपचन असेल, ॲसिडिटी असेल, बद्धकोष्ठता असेल, पोटाचे कोणतेही आजार असतील तर फक्त 1 ग्लास अशी ही सोलकढी बनवून प्या। एकदम पोटाला थंडावा मिळतो। शिवाय भूक लागत नसेल या उन्हाळ्यामध्ये तर फक्त सोलकढी पिली ना तर पोटाचे सगळे आजार दूर होतील। बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो, उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो, तर या पद्धतीने तुम्ही ही थंडगार सोलकढी बनवून पिऊ शकता। चला तर करायला घेऊयात। तर सोलकढी बनवण्यासाठी इथे मी कोकम घेतले आहेत 10-12, यालाच आमसुलं सुद्धा म्हणतात। आता ही आपल्याला भिजवायची आहे, तर थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये घालायचं आणि 10 मिनिटं आपण ही आता बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ती चांगली नरम होतील। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घ्यायचंय। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत अजून काही साहित्य। तर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, या मोठ्या आहेत म्हणून 2 घेतले आहेत, लहान असतील तर 4 घाला। आल्याचा तुकडा घेतलेत, म्हणजे 1 इंच आल्याचा तुकडा असे लहान लहान तुकडे करून घेतले। अर्धा बीट कापून घेतलाय, 2 लहान हिरव्या मिरच्या घेतल्यात। हिरव्या मिरच्या घालताना लहान असतील तर 2 घाला, मोठी असेल तर 1च घाला, जास्त घातली तर घशाला तिखट लागू शकतो। मिरच्या मी तोडून घातल्यात, 1 चमचा साखर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 चमचा मीठ घातलेला आहे। आता यामध्ये घालूया आपण पाणी आणि त्यानंतर झाकण लावून मिक्सरला बारीक फिरवून घेऊया। तर 2-3 वेळा मिक्सरला चांगलं असं बारीक फिरवून घेतलेलं आहे। हे बघा, या पद्धतीने बीट घातल्यामुळे ना या सोलकढीला मस्त असा रंग येतो, पाहू शकता। यानंतर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। आता आपल्याला हा रस आहे तो गाळून घ्यायचा आहे। तर इथे मी या भांड्यावर चाळणी ठेवलेली आहे। आता यावरच एक सुती कपडा घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा रस आहे ना तो गाळून घ्यायचा आहे। तर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला सगळा हा रस आहे सुक्या खोबऱ्याचा, तो यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर या सुती कापडाने चांगला असा गाळून घ्यायचा आहे। हे बघा, म्हणजे खोबऱ्याचा चोथा आहे ना तो कपड्यामध्येच राहतो। व्यवस्थित या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे। आता हा राहिलेला चोथा आहे तो परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि आपल्याला परत पाणी घालून 3 ते 4 वेळा ही प्रोसेस करायची आहे। हे बघा, हा चोथा एवढा राहिलाय। आता हा मिक्सरच्या भांड्यात घालूया। हा बघा, हा खोबऱ्याचा चोथा राहिलाय तो मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये मी पाणी घालून परत वाटून घेतलंय, मिक्सरला फिरवून घेतलंय। आता ह्या कपड्यात घालायचा आणि पुन्हा हा रस आहे तो गाळून घ्यायचा आहे। याच पद्धतीने तुम्ही जास्त खोबरं घेतलंय तर 2-3 वेळा करू शकता। तर परत मी हा चोथा मिक्सरच्या भांड्यात घातला आणि पाणी घालून फिरवून घेतलंय। तर मी 3 वेळा ही प्रोसेस केली आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून आता ते सुद्धा घालते आणि परत हा जो रस आहे ना तो पिळून घेऊया आपण। ही सोलकढी प्यायला खूपच छान लागते। जेवणानंतर पचन होत नसेल, अन्नाचं पचन होत नसेल तर जेवणानंतर तुम्ही ही 1 ग्लास सोलकढी पिऊ शकता। उन्हातून घरात आल्यानंतर सुद्धा तुम्ही ही सोलकढीचा 1 ग्लास घेऊन पिऊ शकता। हा बघा, हा चोथा आहे तो बाजूला काढून ठेवायचा। आता खोबऱ्याचा हा रस आहे तो बाजूला ठेवून देऊया। आता सोलकढी बनवण्यासाठी आमसुलं आपण म्हणजेच कोकम कोमट पाण्यात भिजत ठेवली होती, ती हाताने अशी चुरून घ्यायची आहे, म्हणजे सगळा रस आहे तो आपल्याला याचा मिळेल। याऐवजी तुमच्याकडे जर आगळ असेल ना कोकमाचं तर ते घातलं तरी सुद्धा चालेल। छान अशी कोकम मी चुरून घेतलेली आहे। यानंतर गाळणी घ्यायची आणि गाळणीने या कोकमाचा रस आहे तो नारळाच्या रसामध्ये गाळून घ्यायचा आहे। हे बघा, व्यवस्थित असं थोडंसं पाणी घालायचं आणि दाबून घ्यायचं आहे मस्त, म्हणजे छान असा कोकमाचा रस आपल्याला मिळतो। जर इथे तुम्ही कोकमाचा आगळ घालणार असाल तर 2 चमचे घालू शकता, कारण कोकमाचं आगळ असतं ते थोडंसं आंबट असतं, तर घालताना थोडंसं आधी सुरुवातीला कमीच घाला आणि टेस्ट करून त्यानंतर तुम्ही अजून घालू शकता। छान असा रस गाळून घेतलेला आहे। हे बघा, हा चोथा आहे हा फेकून द्यायचा किंवा पितळेची भांडी असतात ना त्याला घासण्यासाठी तुम्ही ही कोकम वापरू शकता। मस्त पितळेची भांडी एकदम स्वच्छ होतात। आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। रंग पाहू शकता तुम्ही किती मस्त आलाय। थोडासा बीट घालायचा, जास्त घालायचं गरज नाही, कारण कोकमामध्ये सुद्धा स्वतःचा आपला रंग असतो। आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची। मस्त अशी थंडगार सोलकढी तयार झालेली आहे। आता ही नॉर्मली थंडच आहे, यामध्ये बर्फ घालायची गरज नाही। तुम्हाला हवा असेल बर्फ तर तुम्ही इथे बर्फाचा वापर करू शकता, पण सोलकढी ही थंडच असते, अजिबात गरज नाही। फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही सोलकढी पिऊ शकता किंवा अशीच पिली तरी सुद्धा चालेल।
मस्त दिसते पहा, चवीला एकदम भारी लागते. पोटाचे ज्यांना आजार आहेत ना त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. वर्षाचे 12ही महिने तुम्ही ही सोलकढी पिऊ शकता. पण उन्हाळ्यामध्ये खास करून ही सोलकढी पिली जाते, कारण उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता कमी करण्यासाठी अशी ही थंडगार सोलकढी पिली तर शरीरातील उष्णता तर कमीच होते, पण इतर आजारही कमी होतात. जेवणानंतर पिहा किंवा जेवणाच्या आधी पिहा, चवीला एकदम भारी आहे. उन्हाळ्यातून घरी आल्यानंतर 5 मिनिटांनंतर तुम्ही अशी ही सोलकढी पिऊ शकता. बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि थंडगार पिऊ शकता किंवा अशीच पिली तरीसुद्धा चालेल. तर मंडळी, तुम्ही कधी बनवली नसेल या पद्धतीने तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही सोलकढीची थंडगार सोलकढीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. उन्हाळ्यासाठी खास असे मी पौष्टिक लाडवाची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. एकदम रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे लाडू आहेत. ती रेसिपीसुद्धा तुम्ही पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.